सध्याची जागा मोजून होऊ दे, इथं काय आमचे हद्द पडेल की काय असेल तर आपण त्याच्या अगोदर तुम्ही प्रत्येक ह्यांचे पैशाचे कसं काय हे केलं म्हणजे आहे मोजणी झाली ओके तुमच्या शंका असतील ना त्या अजून पण आपण निरसन करू शकतो आणि मोजणी झाल्यावरच झालंय मोजणी आम्ही एवढं हे करतोय काय ज्या दिवशी तुम्हाला पत्र व्यवहार केलेला आहे त्या दिवशीचं एक फॉर्मॅट तुमच्याकडे एक फॉर्मॅट आमच्याकडे हे सगळे तुम्ही बघून घ्या आणि हे करा आम्ही पण आणि तुमचं जर नाही ऐका ना आणि साहेब जर जबरदस्ती असेल तर आम्ही इथं काय करायचं आम्ही उपोषणाला मतदान किंवा हे झालं नाही करायचं तर आम्हाला डेव्हलप करायचं आहे आम्हाला विकास कामाला आमचा विरोध नाही पण कोणाच्या पत्रकाराच्या आणि ह्यांच्या दबावाखालचं काम होतं तर आम्ही इथे तर आम्ही जीवाचं हे करून टाकू आम्हाला विकास काम करायचे आम्हाला जागा द्यायचे तुम्ही मोजणी करा आम्ही 1 वर्षापूर्वी 25,000 रुपये आम्ही भूमी अभिलेखला भरलेलं आहे भूमी अभिलेखला साहेबांना फोन लावा त्यांनी मोजणी फक्त केलेलं का फक्त विचार ऐका भूमी अभिलेखमध्ये काय करतायत आम्ही लगतदार आहे कोकड्यांना नोटीस देत नाहीत तिथे कोकड्यांची जिथं नोटीस दिली मोजणी करा ते मोजून देत नाही मग ही कोण शाळा करतोय हा बरोबर भरले ना या इथे आपल्या जागेच्या बरोबर आहे प्रांताच्या वतीने झाले प्रांताच्या वतीने तुम्हाला जर हद्द पाहिजे असेल तर आम्ही त्यांना हद्द मार्क करून दाखवायला होतो तुमचा डाऊट तोच आहे ना आम्हाला आमची मोजणी आमची मोजणी होऊ दे 1 वर्षापूर्वी आम्ही नोटीस सगळे पत्र व्यवहार केलेला आहे पहिली गोष्ट आणि ट्रस्टीला कुठला तुम्ही पत्रव्यवहार या मोजणी संदर्भात ट्रस्टीचे आम्हाला हे दाखवा पेपर दाखवा पेपर दाखवा आम्हाला संरक्षण पाहिजे संरक्षणासाठी आणि तो पण पत्रव्यवहार केला पोलीस स्टेशनला जमीन मोजता येणार हे आम्ही तुम्हाला पत्र केलेलं आहे त्याच्याबद्दल पण काय विषय झालेला नाही कितींदा तुमच्याकडे पत्र करायचं नाही मोदीवाल्यांचं नाही आमचं ह्याचं पण म्हणजे तुम्ही ॲक्वारिशनचा पण काय विषय आहे ना मग ॲक्वारिशनचं जेव्हा नोटीस झाली ना आमची लाईन आम्ही दिली नाही लोक डायरेक्ट आम्हाला ही जागा पाहिजे आम्हाला ही जागा द्यायची नाही आमच्या लोकांच्या रोजीरोटी आहे आमची जर ही जागा गेली तर आमची लोक काय करतात उपासमारीची वेळ आहे लोकांवर हे लोकांना समजायला नको लोकांना एवढं तुम्ही 5 गुंठ काय 2-2.5 गुंठ आपल्याला डेपो काय व्यवस्थित बनवायचं आहे ना आपल्याला डेपो बनायचं तो व्यवस्थित आहे मग त्याच्यासाठी पर्याय जागा आम्ही बाजूची देतो ना 10 गुंठ 10 गुंठ जागा आहे ती रस्त्याच्या बाजूला 5 गुंठ जागा साहेबांना सांगून तुम्ही करायला पाहिजे साहेबांना सांगून आम्ही केलेलं आहे मग तुम्ही काय अजून काय आम्ही पर्याय झाले तुम्ही साईड अजून साहेब आमची जागा अर्ज कुठं काय झाले ते नाही झाले कोकणांचा काय विषय केला कोकण पण आमची जागा गेली मग त्यांना आता पेमेंट करू मी अभिलेख मोजणीवाल्यांनी जसं दाखवलं तसं आमच्याप्रमाणे आम्ही केलं हायकोर्टामध्ये ती केस दाखल केलेली आहे ते आधी नको दाखवले नाही हायकोर्टात केस दाखल केलेली आहे या संदर्भात आणि या आता आमचा 4 दिवसामध्ये उपोषणाचा हे आहे मग त्याला आम्ही तुम्हाला कितीदा आम्ही तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये बाबा मोदी संदर्भात काय केलेलं आहे तुम्हाला दाखवले हायकोर्टाचं हे लास्ट आणि ह्याच्यामध्ये आता हायकोर्टामध्ये आमचं दाखल झालं ह्या संदर्भात तुम्हाला याची सगळी प्रिंट बिल काय असेल ते सगळे आम्ही मग ते आम्ही देतो तुम्हाला तुम्ही अगोदर कशात काय अजून हे नाही लोकांचा विचार घ्यावा स्थायिक लोकांचे व्यापाऱ्यांचे विचार घ्या डायरेक्ट तुम्ही वरून येत आम्हाला 50 वर्ष झाली आमची दुकानानं पण करायचं तर व्यवस्थित करायचं मोजणी करून घ्या मोजणी करून करायच्या दबावाखाली जर तसं होतं तर आम्ही एक वर्ष झालं 1 वर्ष कधी मोजणी केला तुम्ही कसली ती मोजणी झाली सह्या दाखवा आम्हाला मोजणी कसली झाली अधिकारी तिथले तिथे येऊन सगळे